नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ, समोर गरमागरम वडापाव, कुरकुरीत समोसा, चटपटीत चाट किंवा धूर निघणारा चायनीज फ्राईड राईस. नाव ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारताना वडापाव खाणं असो, ऑफिसमधून घरी जाताना भजी किंवा समोसा घेणं असो, किंवा विकेंडला बाहेर चायनीज खाणं असो, बाहेरचं खाणं आता आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे. पण या चविष्ट पदार्थांकडे पाहताना आपण एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. हे पदार्थ नेमक्या कोणत्या तेलामध्ये तळले जातात? आणि त्याहून महत्वाचा प्रश्न, तेच तेल पुन्हा पुन्हा गरम केलं जातंय का? कारण एकदा वापरलेलं तेल आणि वारंवार उच्च तापमानावर गरम केलेलं तेल यामध्ये मोठा फरक असतो. तेल वारंवार गरम केल्यावर त्यामध्ये ऑक्सिडेशन आणि इतर रासायनिक बदल होऊ शकतात. काही परिस्थितींमध्ये त्यामधून आरोग्यासाठी अवांछित संयुगे तयार होऊ शकतात. मग या प्रक्रियेमध्ये नेमकं काय होतं? अशा तेलाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? आणि बाहेरचे तळलेले पदार्थ खाताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. कारण प्रश्न फक्त एका वडापावचा नाही. प्रश्न आहे आपल्या रोजच्या आहारातून आपल्या शरीराला नेमकं काय देतोय याचा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की तेल वारंवार गरम केल्यावर त्याच्यामध्ये बदल का होतात. जेव्हा आपण तेल कढईमध्ये गरम करतो तेव्हा ते उच्च तापमानाला पोहोचतं. त्यावेळी तेलाचा संपर्क हवेतल्या ऑक्सिजनशी येतो. त्याचबरोबर आपण जे पदार्थ तळतो त्यामध्ये पाणी, ओलावा, मसाले आणि इतर घटक असतात. या सगळ्यामुळे तेलामध्ये ऑक्सिडेशन, हायड्रोलिसिस आणि इतर रासायनिक प्रक्रिया होऊ शकतात. आता एकदा तेल गरम झालं म्हणून लगेच ते विषारी होतं असं म्हणता येणार नाही. पण तेच तेल पुन्हा पुन्हा गरम केलं, खूप वेळ उच्च तापमानावर ठेवलं आणि त्यामध्ये सतत पदार्थ तळले गेले तर त्याची गुणवत्ता हळूहळू कमी होऊ शकते. तेलाचा रंग बदलतो, वास बदलू शकतो, तेल अधिक गडद आणि घट्ट दिसू शकतं. कधी कधी त्यातून धूरही लवकर निघू लागतो. आणि ही चिन्ह दिसत असतील तर त्या तेलाचा वापर किती वेळा झाला आहे याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं ठरतं. आता प्रश्न येतो, वारंवार गरम केलेल्या तेलामध्ये नेमकं तयार काय होतं? उच्च तापमान आणि ऑक्सिजनच्या संपर्कामुळे तेलामध्ये विविध ऑक्सिडेशन उत्पादने तयार होऊ शकतात. यामध्ये काही अल्डिहाइड्स आणि इतर ध्रुवीय संयुगे तयार होण्याची शक्यता जास्त असते. यातील काही संयुगे शरीरासाठी फायदेशीर नसतात. म्हणूनच खाद्यतेलाचा वारंवार वापर हा केवळ चवीचा प्रश्न नसून अन्नाच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षिततेचा देखील विषय आहे. विशेषतः तेलाचा रंग खूप बदलला असेल, त्यातून सतत धूर निघत असेल किंवा तेलामध्ये जळलेल्या पदार्थांचे कण मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतील तर त्याचा वापर टाळणं अधिक योग्य ठरेल. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊया. आपण अनेकदा ऐकतो की वारंवार गरम केल्यामुळे तेल थेट ट्रान्सफॅट मध्ये बदलतं. पण ही गोष्ट इतकी सोपी नाही. प्रत्येक तेलामध्ये वारंवार गरम केल्यावर ट्रान्सफॅट किती तयार होईल हे तेलाचा प्रकार, तापमान, किती वेळ गरम केलं, किती वेळा वापरलं आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणून प्रत्येक वेळी गरम केलेलं तेल म्हणजे थेट ट्रान्सफॅटच असं म्हणणं अचूक नाही. पण वारंवार आणि दीर्घकाळ उच्च तापमानावर गरम केल्याने तेलामध्ये अवांछित ऑक्सिडेशन उत्पादने वाढू शकतात. ही बाब मात्र खूप महत्वाची आहे. मित्रांनो, आता याचा आपल्या शरीराशी काय संबंध आहे ते पहा. आपण जे अन्न खातो ते पचनानंतर शरीरामध्ये शोषलं जातं. त्यामुळे अन्नाची गुणवत्ता आणि त्यातील चरबीचा प्रकार आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतो. विशेषतः वारंवार डीप फ्राय केलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर आहारामध्ये कॅलरीज आणि चरबीचं प्रमाण वाढू शकतं. अशा पदार्थांचं नियमित आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढणं, लठ्ठपणा, रक्तातील चरबीचे प्रमाण बिघडणं आणि हृदयाशी संबंधित जोखीम वाढणं यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त एकदा समोसा खाल्ल्यामुळे किंवा एकदा वडापाव खाल्ल्यामुळे लगेच एखादा गंभीर आजार होतोच असं नाही. खरा प्रश्न आहे तो म्हणजे अशी सवय किती वारंवार आहे आणि जर आपल्या संपूर्ण आहाराची गुणवत्ता कशी आहे. आता हृदयाच्या आरोग्याबद्दल बोलूया.
आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या व्यवस्थित असणं अत्यंत महत्वाचं आहे. सतत जास्त कॅलरी, अस्वास्थ्यकर चरबी आणि तळलेले पदार्थ असलेला आहार घेत राहिल्यास रक्तातील LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यास हातभार लागू शकतो. कालांतराने रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि इतर पदार्थ साचण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. एथेरोस्केरोसिस असं म्हटलं जातं. रक्तवाहिन्या रुंद झाल्या तर हृदय आणि शरीराच्या इतर भागांपर्यंत रक्त पोहोचण्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून हृदय निरोगी ठेवण्यासाठी केवळ तेलाचाच विचार न करता संपूर्ण आहार, व्यायाम, वजन, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि जीवनशैली या सगळ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता येऊया आणखी एका चर्चेत असलेल्या मुद्द्याकडे, कर्करोग. वारंवार गरम केलेल्या तेलामध्ये काही ऑक्सिडेशन उत्पादने आणि अल्डिहाइड्स तयार होऊ शकतात. याबाबत संशोधन उपलब्ध आहे. काही प्रयोगशाळा आणि प्राण्यांवरील अभ्यासांमध्ये अशा संयुगांचा संभाव्य हानिकारक परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. पण या ठिकाणी अतिशयोक्ती टाळणं अत्यंत महत्वाचं आहे. फक्त वारंवार गरम केलेलं तेल खाल्लं म्हणून एखाद्या व्यक्तीला निश्चितपणे कर्करोग होईल असा निष्कर्ष काढता येत नाही. कर्करोग हा अनेक कारणांशी संबंधित असलेला आजार आहे. आहार, वजन, तंबाखू, मद्यपान, अनुवंशिकता, पर्यावरणीय घटक आणि जीवनशैली अशा अनेक गोष्टी त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात. म्हणून घाबरण्यापेक्षा योग्य माहिती घेणं आणि अनावश्यकपणे खराब दर्जाचं किंवा वारंवार वापरलेलं तेल टाळणं अधिक महत्वाचं आहे. मित्रांनो, आता मधुमेह आणि वजनाबद्दल देखील थोडं समजून घेऊया. आजकाल लहान मुलांमध्ये मोठ्यांपर्यंत वजन वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते. यामध्ये फक्त तेल हे जबाबदार नसतं, पण वारंवार तळलेलं, जास्त कॅलरी असलेलं पदार्थ जर खाल्ले तर त्यामुळे एकूण कॅलरी सेवन वाढू शकतं. वजन वाढलं आणि शारीरिक हालचाल कमी झाली तर इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच तळलेले पदार्थ पूर्णपणे बंद करण्यापेक्षा त्याचं प्रमाण आणि वारंवारता कमी करणं हा अधिक व्यावहारिक मार्ग आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, घरी उरलेलं तेल पुन्हा वापरायचं का? समजा तुम्ही भजी, पुरी किंवा एखादा तळलेला पदार्थ बनवला आणि कढईमध्ये तेल उरलं तर ते तेल लगेच फेकून द्यायचं की पुन्हा वापरायचं? यामध्ये काळजी घ्यावी लागते. तेलाचा रंग, वास, धूर येण्याची प्रवृत्ती आणि त्याचा आधी किती वेळा वापर झाला आहे हे खूप महत्वाचं आहे. विशेषतः डीप फ्राईंग साठी तेल वारंवार वापरण्याची सवय टाळणं चांगलं. एकदा वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करायचा असेल तर तो कमीत कमी ठेवावा आणि तेल खराब झाल्याची चिन्ह जर दिसत असतील तर ते वापरूच नका. आता येतो सर्वात महत्वाचा भाग, बाहेरचे तळलेले पदार्थ खाताना आपण काय काळजी घेऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता. ज्या ठिकाणी अन्न बनवलं जातं तिथे कढई आणि तेलाची अवस्था पाहण्याचा प्रयत्न करा. तेल खूप काळं, जळक्या पदार्थांनी भरलेलं किंवा सतत धूर निघत असलेलं दिसत असेल तर अशा ठिकाणी तळलेले पदार्थ घेणं टाळणं योग्य ठरेल. दुसरी गोष्ट, एकाच तेलात दिवसभर सतत पदार्थ तळले जात असतील तर शक्य असल्यास दुसरा पर्याय निवडा. तिसरी गोष्ट, तळलेले पदार्थ रोजच्या आहाराचा भाग बनवू नका. कधीतरी खाल्लेला पदार्थ आणि दररोज खाल्लेली गोष्ट यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट, घरच्या स्वयंपाकात शक्य तितकं ताजं तेल वापरा आणि तेलाचा अनावश्यक पुनर्वापर टाळण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, भारतामध्ये खाद्यतेलाच्या सुरक्षित वापराबाबत अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडून मार्गदर्शक तत्वे आणि उपक्रम राबवले जातात. व्यावसायिक वापरात तेलाची गुणवत्ता तपासणे आणि वापरलेल्या तेलाचा योग्य पद्धतीने निपटारा करणे महत्वाचं आहे. म्हणूनच ग्राहक किंवा आपली जागरूकता देखील तितकीच महत्वाची आहे. आपण एखाद्या स्टॉलवर गेल्यावर फक्त पदार्थांची चव आणि किंमत पाहण्याऐवजी अन्न कसं बनवलं जातंय याकडे देखील थोडं लक्ष देऊ शकतो. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, मग वडापाव, समोसा, भजी किंवा चायनीज पूर्णपणे बंद करायचं का? तसं आवश्यक नाही, पण प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे. तळलेले पदार्थ अधूनमधून खाणं आणि तेच पदार्थ रोज खाणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुमच्या रोजच्या आहारात भाज्या, फळं, डाळी, कडधान्य, संपूर्ण धान्य, पुरेसं प्रोटीन आणि योग्य प्रमाणात चांगल्या चरबीचा समावेश असणं अधिक महत्वाचं आहे.
त्यासोबतच नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप देखील तितकीच आवश्यक आहे. मित्रांनो, या संपूर्ण विषयातून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. समस्या फक्त तेलामध्ये नाही. समस्या आहे वारंवार खराब पद्धतीने वापरलेलं तेल आणि त्यासोबत तळलेले पदार्थ सतत आणि मोठ्या प्रमाणात खाण्याच्या सवयीमध्ये. आपल्या आरोग्यासाठी एखादा पदार्थ पूर्णपणे वाईट किंवा चांगला असा सरळ निर्णय घेण्यापेक्षा तो किती प्रमाणात, किती वेळा आणि कोणत्या पद्धतीने तयार केला जातो हे समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. म्हणून पुढच्या वेळी गरमागरम समोसा किंवा वडापाव तुमच्या समोर आला, फक्त त्याचा सुगंध आणि चव पाहू नका. एक क्षण थांबा. तो पदार्थ कशा तेलामध्ये आणि कशा पद्धतीने तयार झाला आहे याचा देखील विचार करा. कारण आरोग्य बिघडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आरोग्याची काळजी आधीपासूनच घेणं नेहमीच चांगलं ठरेल. आजच्या या माहितीमधून तुम्हाला एक नवीन गोष्ट समजली असेल तर ती तुमच्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच लक्षात ठेवा. अशाच महत्वाच्या आरोग्यविषयक विषयांचा सोप्या भाषेत आणि तथ्यांच्या आधारे आढावा घेण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या, शक्य तितकं सक्रिय राहा आणि आरोग्याला नेहमी पहिला क्रमांक द्या. निरोगी राहा. धन्यवाद.